सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं बागात राहावा. ओके देन, उद्या शॉपिंग. प्लीज डोंट से नो. इज लॉंग टाइम सिन्स वी हॅव डीड शॉपिंग. सिया बोलली. जियानं थोडा विचार करून तिला होकार दिला. तिने खुश होऊन तिला हक केलं. जिया निघून गेली. सिया मात्र आता आबिरला आणि जियाला काय करून एकत्र आणता येईल याचे प्लॅनिंग करत होती. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. पण ज्यांना नियतीने एकत्र आणायचे ठरवलेलं असतं ते एकत्र येणारच असतात. त्या दिवशी दिवसभर टीम परत शूटिंग लोकेशनला फिरली. तो वाडा, ज्या जंगलात थोडं शूट होणार होतं ते जंगल, असं सगळं काही. पण जियाला मध्ये मध्ये त्या जंगलातून जणू घोडस्वार पडत आहेत असं जाणवायचं. मोठ्या मुश्किलीने तिने आपलं मन कामात रमवलं. दिवसभर आबिर तिच्या डोळ्यासमोर नाचतच होता. आजपर्यंत काम केलेल्या कोणत्याही सहकारी कलाकाराच्या कितीही जवळून संबंध येऊनही तिला असा कधी झालं नव्हतं. पण आबिर मात्र सारखं समोर येत होता. असं का होतंय ते तिला कळत नव्हतं. त्याचं फ्लॅट वागणं, मध्येच सौम्य होणं तिला कुठेतरी आडू लागलं होतं. आयुष्यात पहिल्यांदा सिया आणि तिच्या फॅमिलीशिवाय दुसऱ्या कोणाच्या तरी अशी आठवण येत होती तिला. आबिर, काय जादू झाली आहे? मी का ओढली जाते आहे तुझ्याकडे इतकी? असं मॅग्नेटसारखं का होतंय मला? आणि का राहून राहून तुमचंच बोलणं आठवतंय? ती काल डोळ्यासमोर आलेली असंबद्ध दृश्य असं का वाटतंय की त्याच्या आणि त्या स्वप्नाच्या आणि तुमच्या माझा गैर संबंध आहे? ती स्वतःची विचार करत होती. एक दिवस तर ती बाहेर होती, पण कधी एकदा आबिरला परत पाहते असं तिच्याने झालेलं. शेवटी तिने स्वतःला आपल्याला असे प्रश्न का पडतात आणि त्याचं उत्तर काय आहे हे विचारणं सोडून दिलं. आणि सगळं काही काम संपल्यावर रात्री 11च्या दरम्यान ती वेगाने व्हाईट हाऊसमध्ये पोहोचली. ती आली तेव्हा आबिर आणि बाकीचे डिनर करत होते आणि नेहमीप्रमाणे तिथे स्मशान शांतता होती. ती आत आली आणि तिची नजर त्याच्यावर खिळून राहिली. तोही जेवता जेवता तिच्याकडे पाहू लागला. तिच्या वेध घेणारे त्याचे डोळे आणि त्याच्याविषयी निर्माण झालेली ती अनाहूत आकर्षण त्याला पाहून तिला असं रिलॅक्स वाटलं की बस. तिने एक छानशी स्माईल केली. तिला असं वाटलं की आबिरनेही ओठांच्या कोणात ओठ रुंदावले आहेत. आबिरच्या मॉम, डॅड आणि सियाने तिला डिनरचा आग्रह केला. थोड्या वेळात आपल्या रूममध्ये जाऊन चेंज करून आणि फ्रेश होऊन ती डिनरला आली. तिला तयारच असलेले डाएटचे जेवण हजर होते. तिने ते खायला सुरुवात केली. सो हाऊ वॉज द डे? आबिर खाता खाता म्हणाला. त्याचे जेवण ऑलमोस्ट संपत आलं होतं. नाईस, आज स्पॉट चेकिंग होते. छान गेला दिवस, जिया हसत म्हणाली. त्याला आबिरने मान अप अँड डाऊन हलवून प्रतिसाद दिला आणि आपलं जेवण संपून निघाला देखील. खरं तर आताच त्याला थांबावं म्हणून आणि थांबावून घ्यावं असं तिला वाटत होतं. त्याच्यासाठी इतकं फास्ट आलो आपण आणि हा असा निघाला याचा तिला रागच आला. पण त्याला कुठे माहिती होती की आपण याच्या ओढीने आलो अशी स्वतःचीच समजूत घालून ती गप्प बसली. आबिर गेल्याने तिच्या आणि सिया मॉम डॅडच्या गप्पांना उधाण आलं. पण तिचं मन जास्त वेळ गप्पात रमलं नाही. सहज तिला वरून बघणारा आबिर दिसला आणि तिच्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग पकडला. पण काही क्षणात तो नाहीसाही झाला. तिने आपला डिनर आवरला आणि आपल्या रूममध्ये यायला निघाली. पण सिया होती सोबत. ती पिच्छाच सोडत नव्हती. तिच्या अखंड टळकी सुरू होती आणि जिया हा हू करत होती. शेवटी जियाने तिला कसं बसं कटवलं आणि आपल्या रूममध्ये आली. तिने आपले केस दोन्ही बाजूंनी सरळ केले आणि बेडवर पडली. तिने विचार न करता आबिरनं काढलेलं ड्रॉइंग घेतलं आणि पाहत राहिली. यार, इतकं उभी होऊ मी याच्या स्वप्नात जाते आणि हे माझे चित्र काढतात आणि सेम हिस्ट्रिकल आउटफिटमध्ये तेही माझ्या स्वप्नात येतात. काय चक्कर असेल? आणि तो कोसळलेला व्यक्ती मी त्याला गुरुदेव म्हणणे काहीच कळत नाही. फिरून फिरून तिथेच येतो आपण. जाऊ का आबिर कडे? सांगावं का त्याला? तिने विचार केला. जर तो आपल्याला त्याचे स्वप्न बेधडक सांगू शकतो तर आपण का नाही सांगू शकत त्याला? किती दिवस असं ओझं घेऊन बसणार? त्यापेक्षा त्याला सांगून टाकू, कारण हे स्वप्न त्याच्याशी रिलेटेड आहे. तिने विचार केला आणि उठली. जाता जाता कोणत्या गोष्टीने तिला परत आरशात बघून केस टिकटाक करायला लावले ते तिला कळलं नाही. ती त्याच्या रूम बाहेर आली.
बेल दाबावी की नको या विचारात तिने 2 मिनिटं गेली. कदाचित त्याच्यामधला खडूस अबीर जागा झाला तर उगाच ओरडेल. तिला भीतीच वाटली. पण परत मनाच्या हिस्सा करून तिने बेल वाजवली. कम इन, त्याचा आवाज आला. म्हणजे दरवाजा अनलॉकच होता. तर तिने दरवाजा आत पुश केला आणि आत आली. समोर अबीर लॅपटॉपवर मग्न होता. तिला बघताच त्याने लॅपटॉप दूर केला. तू इथे? तो म्हणाला. का? येऊ शकत नाही का? तिने विचारलं. येस यू कॅन बट. तो थांबला. काय करणार? तिला पाहताना तो बोलायचंच विसरून गेला. नाईट सूटमध्ये ती कमालची सुंदर दिसत होती. तिचे बोलके अन मोठाले डोळे, कोरीव पापण्या आणि ते लाल ओठ. क्षणभर तो थिजला. तिला लक्षात आलं की तो तिला जास्तच न्याहाळतोय. तसं तिने थोडी मुवमेंट केली आणि मग त्याची नजर भंग झाली. सॉरी, ते थोडं. तो ॲब्संट होऊन म्हणाला. इट्स ओके. तुम्ही बिझी आहात का? ती तिच्या कोमल सुरात म्हणाली. देव स्त्रियांना इतका का गोड आवाज देत असेल हा प्रश्न त्याला जेव्हा जेव्हा जिया बोलायची तेव्हा पडायचा. तिला असंच निरखून पाहत राहावं असं त्याला वाटतच होतं की पण लिमिट्स होती ना. किती वेळ तिला असं निरखून पाहणार? नॉप, बोलू शकतेस तू. तो म्हणाला. ओके थँक्स. तुम्ही सांगितलं होतं ना ते स्वप्नाबाबत ज्याच्यावर तुझा अजूनही विश्वास नाही आहे आणि मी ते समजू शकतो. तो हाताची घडी घालत म्हणाला. तरी म्हटलं अजून खडूसपणा कसा बाहेर आला नाही. दाखवलाच शेवटी. जिया मनातच बोलली. नाही असं नाही. पण मलाही तुम्हाला एक सांगायचे होते. म्हणजे जियाला आपलं स्वप्न त्याला कसं सांगावं आणि तो यावर कसा रिॲक्ट होईल याची भीती वाटत होती. मग कसं आहे? वाय आर यू सो स्क्रॅड? कम ऑन, टेल मी व्हॉट हॅपन्ड. तो रिलॅक्स होत म्हणाला. नो, आय एम नॉट स्कॅड. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ती म्हणाले आणि त्याच्या काळजाच्या ठोका चुकला. काश तिनेही या क्षणी आय लव्ह यू बोललं तर. त्याच्या मनात या विचारानेच लड्डू फुटले होते. हा बोल. अबीर, ॲक्च्युली तुम्हाला ना जसं ते जुन्या काळातलं स्वप्न पडलं होतं तसंच मलाही काल रात्री पडलं होतं. जिया म्हणाली. अबीरच्या भुवया उंचावल्या. ओ, काय होतं स्वप्नात? अबीरची उत्सुकता वाढली. मग जियाने तिचं स्वप्न डिटेलमध्ये सांगितलं. ओह गुरुदेव, साऊंड इंटरेस्टिंग. पण कॉमन फॅक्ट एक कळतोय का तुला? तो काय? ती न समजून म्हणाली. हेच की दोघांच्याही स्वप्नात आपण लव्ह बर्ड्स आहोत. इज नॉट इट सरप्रायझिंग? अबीर म्हणाला. जियाचे गाल त्याच्या बोलण्याने आरक्त झाले. त्याने त्या दोघांना लव्ह बर्ड्स म्हणण्याने तिचे हृदय धडधडू लागलं. अंगात गोड संवेदना निर्माण होऊ लागल्या. अबीर तिचा चेहरा नोटीस करत होता. असेल मे बी योगायोग. आता ही स्वप्ने तरी खरी कुठे आहेत ना. आणि मला वाटतं 2 व्यक्तींना एकाच प्रकारची स्वप्ने पडणे काही एवढं जास्त आश्चर्यकारक नाही. पडू शकतात ना. ती सावरून घेत बोलली. हा, बट 2 व्यक्तींच्या स्वप्नात असं एकमेकांना पाहणे तरी सरप्रायझिंग आहे ना. तो म्हणाला. ती त्याच्याकडे पाहत राहिली. हा मे बी. पण मला सांगा, तुमच्या रिबर्थवर विश्वास आहे का? ती बोलली. आता ती हा प्रश्न कोणत्या अँगलने विचारत आहे हे न कळण्या इतपत वेळा तो नक्कीच नव्हता. या, आय लव्ह इंडियन मॅथॉलॉजी. आधी नव्हता विश्वास, बट आता आहे. आय थिंक एव्हरी सोल युनिवर्स कॅन टेक रिबर्थ. जगाला प्रत्येक जीव पुनर्जन्म घेऊ शकतो. तो म्हणाला. मे बी, बट आय डोंट बिलीव्ह इट्स ऑल इमॅजिनरी. ती ओके ॲज यू थिंक. तो म्हणाला. दोघे एकाच रूपमध्ये एकमेकांच्या इतक्या जवळ उभे राहिल्याने दोघंही त्या अनामिक ओढीने थरथरत होते. जियाला तर तिला काय होतंय ते कळेना. कारण तिच्या अबीरविषयी असलेले आकर्षण अचानक प्रचंड वाढलं. तिचे शरीर नकळत अबीरकडे जाऊ लागलं. तर तिची ओढ अबीरला ही जाणवत होती. पण कालच रात्री चुकून किस झाल्याने तो आता स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवत होता. त्यालाही कळत नव्हते की अचानक आपल्याला काय होतंय असं, की एकदम तिच्याविषयी असलेलं आकर्षण इतकं जबरदस्त वाढलंय. एकाएकी त्या दोघांचे डोळे बंद झाले आणि दोघे आपसुकच जवळ आले. कधी ते एकमेकांच्या मिठीत गेले ते त्यांनाही कळले नाही. ते जणू संमोहनात गेलेले. एकमेकांची मिठी घट्ट झाली. त्या दोघांना एकमेकांचा स्पर्श प्रचंड ओळखीचा वाटू लागला. त्या स्पर्शाला आणखी अनुभवण्यासाठी त्यांचे हात एकमेकांच्या पाठीवर गेले. बस, काहीच न बोलता
बरंच काही सुरू होतं. ती शारीरिक ओढ. एकाएकी अबीरने डोळे उघडले, पण तेही जणू संमोहनच. तो जियाच्या चेहऱ्याला न्याहाळू लागला. तसाच एक सेम चेहरा त्याच्या मस्तकात बिरबिरू लागला. स्वतःचे एक दुसरं प्रतिरूपही डोळ्यासमोर येऊ लागलं. जियाचे बंद डोळे, मखमली गाल आणि ती डोळ्यांच्या कडेने डोकावणारी एक केसांची बट. त्याने तिच्या ओठांवरून बोट फिरवलं. तिचे ओठ प्रेस होत जाईल तसे लाल होत गेले. त्याच्या लाल चुटक ओठांवर त्याने आपले ओठ टेकवले. ती शहारली, पण तिलाही तो स्पर्श हवा हवासा वाटत होता. तिने आबिरला घट्ट मिठी घातली. आबिरचा हात तिच्या कमरेवर जाऊन टेपला. दोघांच्या किस ऐन रंगात आलेला. एकमेकांप्रती असलेली अत्यंतिक ओढ किसमधून त्यांना जाणू लागली. त्याचे ओठ तिच्या गालावर फिरले आणि तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. एकाएकी त्या दोघांचे संमोहन नाहीसे झालं आणि आपण दोघे एकमेकांच्या इतक्या जवळ उभे आहोत याची जाणीव त्यांना झाली. शिवाय नुकताच आपला किस झाला हे त्यांना कळून चुकलं होते. सॉरी जिया, आय डोंट नो हे कसं झालं. आबिर जरा दूर होत म्हणाला. इट्स ओके आबिर, एक सांगू. ती जणू काहीच न घडल्यासारखी आबिर वावत बोलली. त्याने तिची ही रिॲक्शन एक्सपेक्टच केली नव्हती. हा बोल, तो म्हणाला. आबिर, आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग विथ मी, बट आय एम अट्रॅक्टिंग टुवर्ड्स यू. तुमच्या जवळ आलं की अशी स्पंदने का निर्माण होतात मला कळत नाही. आणि आता जे घडले ते काय होतं आबिर? आपण दोघे सेम टाईमला असं कसं अनकंट्रोल होऊ शकतो? खरे तर या सगळ्यांने एक मुलगी म्हणून मला राग यायला हवा होता, बट ती थांबली. ती बोलत असताना तोही जणू फ्रीज झालेला. तिलाही आपल्याविषयी अशी ओढ जाणवते ते बघून त्याला कोण आनंद झाला. ओके, मी जाते, गुड नाईट, ती म्हणाली. तिला सांग गुड नाईट करायचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. तिच्या वाईफमध्ये हरवून तो झोपी गेला. त्या रात्री मात्र त्या तिघांनाही कोणतंही स्वप्न पडलं नाही. ना बनसाडी, ना जिया, ना आबिर. आज जियाच्या शूटचा पहिला दिवस होता. तिला मनापासून वाटत होतं की आज आबिरने शूट पाहायला यावं. रात्रीच्या किस सीन आठवून तर तिला कसं तरी होत होतं. थोडक्यात आता त्याच्याबद्दल असलेला अवघडलेपणा जाऊन त्याच्या जागी ती अनामिक ओढ शिरली होती मनात. तिने आबिरला शूटसाठी विचारलं. आता आबिर ही संधी सोडणे शक्यच नव्हते. जियाने बनसाडीला कन्व्हिन्स केलं. तसंही आबिरसारखी मोठी व्यक्ती शूटसाठी येणार असल्यावर बनसाडी नकार देऊ शकत नव्हता. तो भलेही मग कितीही स्ट्रिक असेना. आपल्यासोबत बॉडीगार्डचा ताफा घेऊन जिया आणि आबिर शूटिंग प्लेसकडे रवाना झाले. सिया मात्र ते पाहून दंग होती. लगता है मुझे कुछ करने की जरूरत नहीं है, ये दोनों अपने आप ही मिल जाएंगे, ती मनातच बोलली. तिने शर्वीला मेसेज टाकला. आता ते दोघं एकत्र गेलेत म्हटल्यावर हे लव बर्ड्स राहतील का? तीही काफी डेटवर गेली. आबिर त्या रॉयल पॅलेसमध्ये जियासोबत पोहोचला. तिथं त्याची बनसाडीशी भेट झाली आणि त्या तिघांनाही काही कंपनी जाणवली. त्यांची वाढलेली दाढी, केस बनसाडीसाठीच्या आसपास वयाचा होता. त्याने आबिरकडे निरखून पाहिलं. बऱ्याच वेळा त्याने नाव फक्त ऐकलं होते, पण आज पहिल्यांदा तो भेटला होता. पण त्याला असं वाटत नव्हतं की तो आबिरला पहिल्यांदा भेटला होता. जियाला पहिल्यांदा भेटला तेव्हाही त्याला असंच वाटलं होतं त्याला, पण त्याने ते इग्नोर केलं. आबिर तिच्या सगळ्या को ॲक्ट्रेसना भेटला. सगळ्या जणी आबिरशी बातचीत करायला बऱ्याच उत्सुक होत्या. हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होते. जियाला मात्र उगाच जेलस फील होत होते. शेवटी आबिर केदारशी भेटला. त्याने जरा जेलिसीच त्याच्याकडे पाहिलं, कारण जिया त्याच्याशी जास्त क्लोज झालेली ना, म्हणून. काही वेळात प्रत्येकजण आपापली वेशभूषा करायला निघून गेले. आबिर तो राजवाडा पाहत होता. बराच जुना वाटत होता तो, पण त्याचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. जुना राजवाड्याला नवीन साज दिला गेलेला होता. काही वेळात सगळा सेट तयार होता. कॅमेरा, फ्लॅश, मशीन्स आणि रिफ्लेक्टर सगळं काही तयार होतं. पहिल्यांदा काही दासदासींचा शूट होत होता. आबिरला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्याला जियाला पाहायचे होते. थोड्या वेळाने जिया आणि केदारचा सीन शूट सुरू होणार होता. आबिर जियाला ट्रॅडिशनल लुकमध्ये पाहायला खूपच एक्सायटेड होता. इतक्यात जिया आली. तिनं अगदी सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे वेशभूषा केली होती.
निळसर साडी आणि सेम कलर ब्लाऊज, डोक्यावर बिंदी, कपाळावर चंद्रकोर आणि कानात झुमके आणि केसात मागे गजरा मांडलेला होता. बहुतेक सेम तो जो स्वप्नात पाहत होता. गौरवर्ण असलेल्या गळ्यात दागिने दिसत होते. दंडावरही असाच एक दागिना होता. कमरेवर कमरबंद आणि खाली चोपून नेसलेली घट्ट साडी. आणि हे सगळं कमी म्हणून काय, पदराकडून डोकावणारा तिच्या पोटाच्या अगदी किंचित दिसणारा गोरा भाग आणि तिची त्याच्यावर खिळलेली नजर. शूटिंगला सुरुवात देखील झाली आणि तो मात्र तिच्या वरून तीड मात्रही नजर हटवायला तयार नव्हता. तिच्या आणि केदारचा सीन एकाच टेकमध्ये पार पडला. तिने तो सीन करताना केदार आणि जियाच्या मिठीचा प्रसंग आला तेव्हा मात्र त्याच्या मुठी आवडल्या गेल्या. जिया त्याच्या मिठीत गेली हे त्याला सहनच झाले नाही आणि कुणाच्याही नकळत तो तिथून निघून गेला. सगळे एकाच टेकमध्ये सीन झाल्याबद्दल केदार आणि जियाचे कौतुक करत होते. आणि नंतर जियाने नोटीस केलं की अबीर तिथे नाही. नंतर तिला कळले की अबीर निघून गेलाय. तो असा का निघून गेला असेल या काळजीत ती पडली. अबीरला एकदा कॉल करण्याचा तिने प्रयत्न केला, पण त्याने तो उचलला नाही आणि तीही दिवसभर शूटमध्ये व्यस्त राहिली. आता संध्याकाळी अबीरचे रौद्र रूप कसं बाहेर पडणार होते ते नियतीलाच माहीत होते. अबीर रागाने ऑफिसमध्ये जाण्याऐवजी व्हाईट हाऊसवर आला. येतानाही त्याच्यासमोर जियाने केदारला मारलेली घट्ट मिठी आठवून त्याच्या तीळपापड होत होता. ती एक ॲक्ट्रेस आहे. तिला सिरियलमध्ये असा अभिनय करावा लागतो हे तो स्वतःला बजावत होता. तरीही त्याला ते अजिबात आवडलं नव्हतं. आल्या आल्या त्याचा राग निघायला सुरुवात झाली. पहिली शिकार झाली ती फुलदाणी. त्याने आपटल्या क्षणी ती खडकन फुटली, तुकडे तुकडे होऊन विखरली. या फ्लॉवर पॉटसारखं होतं माझी जिया. जर तुला दुसऱ्याच्या मिठीत बघितलं तर आय नो यू आर ॲक्ट्रेस अँड यू हॅव टू डू इट बट आय कांट बिअर इट. मी नाही ते सहन करू शकत नाही, तो ओरडला. रागाने धुसफुसत होता तो. आय लव्ह यू जिया. आय लव्ह यू सो मच. प्लीज प्लीज डोंट डू इट. यू आर ओनली माइन, ओनली माइन. तो दिलविशीच अंदाजात म्हणाला. त्याला काहीच सुचत नव्हतं. जियाच्या डोळ्यात असलेलं त्याच्याविषयीचे आकर्षण त्याला आठवत होतं. पण ते नक्की प्रेम आहे की आणखी काही ते त्याला कसं माहिती असणार. पण मनोमन त्याला जिया फक्त आपली असावी असं वाटत होतं. ती ॲक्टिंगच्या निमित्ताने सुद्धा दुसऱ्या कोणाच्या गळ्यात पडावी हे त्याला अजिबात सहन होत नव्हतं. जियाने शूटिंग संपल्यावर लागलीच व्हाईट हाऊसकडे धाव घेतली. तिला न जाणो का पण अबीरने कॉल न घेणे खूप भीतीदायक वाटत होतं. एक वेगळ्याच प्रकारची भीती. ती त्याला कधी भीत नव्हती, पण तो असं का करत असेल याची भीती तिला वाटत होती. आल्या आल्या ती सियाकडे गेली. तिने तिच्यासोबत बोलण्यातून कडून काढून घेतले की अबीर अजून आला आहे की नाही. सियाने बोलताना अबीर आला आहे असं सांगितलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. काय मॅडम, अबीरबाईविषयी एवढी क्युरिसिटी, काही काम आहे का? सियाने मुद्दाम विचारले. अगं काही विशेष काम नाही. सकाळी शूट पाहायला आले होते, ते मधूनच निघून गेले. त्यावर त्यांचा कॉल पण लागला नाही. आय मीन त्यांनी रिसिव्ह नाही केला, सो विचारलं. नथिंग स्पेशल. जिया बडेच चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाली. ओके, गुड नाईट देन. मला झोप आली आहे. आता तूही झोप. सिया म्हणाली. ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम डिअर. जिया तिला हाक करत म्हणाली आणि हसत निघून गेली. काही झोप अँड ऑल नाईन मला. शर्विल सर ऑनलाईन असताना मी झोपू? आणि हो, आय नो तुझे हृदय एवढं का फास्ट बीट होतंय बाईसाठी. यार प्रेमात आपटलीस तू बाईच्या. म्हणजे थोडी लवकरच म्हणा. मे बी अँड आय वूड लाईक टू सी यू वहिनी, सिया म्हणत बोलली. आता तिला त्याच्या जोडून घ्यायची गरज नव्हती. ज्यांची नियती जोडून देणार असते त्यांना इंटिमेटची काय गरज. जिया आपल्या रूममध्ये आली. दिवसभराच्या कामाने थकवा आलेला, पण अबीरविषयी मनात ज्या काही फिलिंग्स तयार झाल्या होत्या त्या आता त्याला भेटल्याशिवाय तिला गप्प बसू देणार नव्हत्या. तिथून यायचे असतं तर नक्की मला सांगून आले असते अबीर. नाही, आपण विचारायला हवं. काहीतरी पिशी आहे एवढी नक्की.
तिने मनाच्या हिस्स्या गेल्या आणि अभिच्या दरवाजाची बेल वाजवली. तशी तिथे आल्याबरोबर त्याला उगाचच तिची अनामिक भीती वाटू लागली. ते असं का होते ते त्याला कळत नव्हतं. कधी प्रेमाने इतकं हृदय भरून जातं, कधी आपसुकच भीती वाटते. काही समजत नव्हतं. आबिरने आतून डोअर ओपन केलं आणि तिला पाहता तो तसाच आत गेला. कमाल आहे. काही न बोलता आत गेले. ती स्वतःशीच म्हणाली, मी येऊ का आत? ती बोलली, ये. आतून वृक्ष आवाज आला. तशी ती आत गेली. पाहते तर फुटलेले फ्लॉवर पॉटचे तुकडे पसरलेले. तिला ते खूपच ऑड वाटलं. एवढा पसारा, ते पण त्याच्या खोलीत. हे कसं झालंय? आय मीन, तुला काय करायचं आहे? इट्स माय रूम. कम टू द पॉइंट. काय काम होते ते बोल आणि निघ इथून, तो अत्यंत रूढ आवाजात म्हणाला. ती शॉकच झाली. तो एवढा का रागावला आहे तिला ते कळत नव्हतं. ओके, सॉरी. मी हे विचारायला आले की तुम्ही तिथून न सांगता परत का आलात? आय मीन, अचानक गायब झालात म्हणून म्हटलं. ती बोलली, वाय आय नीड इट. मी तुला सांगून यायला मी तुझे सर्वंट आहे का? आय एम आबीर. मी कुणालाही बांधील नाही. अंडरस्टँड? तो म्हणाला. त्याचे डोळे इतके लाल झालेले की तुला आश्चर्य वाटत होते त्याच्या रागाच्या. एक्सक्यूज मी, मी फक्त विचारत होते. तुम्ही कुणाला बांधील आहात असं कधी म्हटलं नाही मी. आणि मी बोलवलं होतं शूटला म्हणून विचारते, नाहीतर कशाला विचारेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अबीर, आपल्या इतर गोष्टींचा राग समोरच्या कोणत्याही व्यक्तीवर काढून चालत नसतो. बिझनेसमॅन आहात. आय थिंक डोंट नीड टू टीच यू दिस थिंग. ती बोलली, शट अप. ओके, अँड व्हॉट इफ एंग्री फॉर द सेम पर्सन अँड टॉकिंग विथ द पर्सन विथ हिम आय वॉज एंग्री. तो म्हणाला. आणि ती अवाक झाली. व्हॉट डू यू मीन? ती उद्गारली. डोंट यू अंडरस्टँड इंग्लिश? ओके, लेट मी टेल यू इन मराठी. जरा का मी तुझ्यावर रागावलो असेल आणि तो राग तुझ्यावर निखरत असेल तर ह्यात ऑड काय आहे? तो भडकला होता. मला चांगला कळतं इंग्लिश, बट माझ्यावर रागवायचं कारण तरी काय? तिने विचारल्यावर तो धुसफुसला. आता सैर झाला. कसं सांगावं आपल्या मनातलं तिला एक कळेना. असं कसं सांगावं की आपल्याला तिला कुणा दुसऱ्याच्या मिठीत नाही बघवलं जात? नथिंग, यू मे गो. तो आपली पाठ वळवत म्हणाला. त्याची छाती तुफानी वेगाने वर खाली होत होती. नो, आय वॉन्ट टू नो. मला ते रिजन हवंय ज्याने तुम्हाला माझा राग आलाय आणि तो आता माझ्यावर काढत आहात. लवकर सांगा. ती म्हणाली, मी एकदा सांगितलं ना काही नाही म्हणून. जा तू आता इथून. तो ओरडला, नाही जाणार. टेल मी द रिझन. ती म्हणाली, जिया, आय सेड लिव्ह. त्याचा आवाज लहान आणि जास्तीच कोरडा झाला. वॉन्ट टेल मी रिझन प्लीज. ती म्हणाली आणि त्याचा राग अनावर झाला. ती सांगूनही ऐकत नाही हे बघून त्याने गो म्हणून तिला जोरात ढकललं. तशी ती मागे गेली आणि चुकून तिचा पाय त्या फ्लॉवर पॉटच्या विखुरलेल्या एका स्लाइटली उभ्या असणाऱ्या काचेवर पडला. तसा तो घुसला आणि ती ऐक अशी ओरडली. ती ओरडली हे बघून तो मागे फिरला. पाहते तर तिच्या पायातून रक्त येत होते. तो पटकन तिच्या जवळ गेला. ओ माय गॉड, कम ऑन हिअर. त्याने तिला सावकाश बाजूला घ्यायला बघितले, पण तिने त्याचा हात डिटकारला. डोंट टच मी, ओके? जस्ट डोंट टच मी. आणि तुम्हाला काय वाटते मी लोस्टासारखी मागे येते का तुमच्या? वाटेल तसं वागतायत आणि मला तुमचं ते रिजन नकोय. गो टू हेल. ती म्हणाली आणि त्याने पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, पण काच नेमका पायाच्या मध्यभागी घुसल्याने तिला ते पाऊल टाकताना बऱ्याच वेदना होऊ लागल्या. तिला चालता येईना. ए जिया, आय एम सॉरी, रिअली सॉरी. प्लीज लेट मी डू समथिंग. तो म्हणाला. तिच्या रिप्लायची वाट न बघता त्याने फर्स्ट एड किट आणायला देखील. आता तिला उभं राहून ड्रेसिंग करणं अवघड होतं आणि ती तर रागवली होती म्हणून त्याने सरळ तिला उचललं. तिने त्याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला. लिव्ह मी अबीर, नाहीतर मी ओरडेन. यू मॉन्स्टर, सोड मला. जिया म्हणाली. जिया, प्लीज वेट. तो म्हणाला आणि त्यानं तिला आपल्या बेडवर बसवलं. मला बसवायचे नाही. लो मी, ओके? जिया म्हणाली आणि तिला उतरायला बघितले. तसं त्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि अतिशय इसेंटपणे नाही अशी मान हलवली. ती अक्षरशः त्या डोळ्यांनी
सो मौन झाल्याप्रमाणे परत खाली बसली. त्याने फर्स्ट एड किटमधून तिची जखम स्वच्छ केली. ती खस करून विरघळली तेव्हा त्याला किती वेदना झाल्या. पटकन त्याने तिला ड्रेसिंग केलं आणि किट बाजूला ठेवला. आय एम सॉरी जिया. आय नो मी खरंच खूप वाईट आहे. मी राग नाही कंट्रोल करू शकलो. पण माझा हेतू तुला दुखवण्याचा नव्हता. प्लीज प्लीज गैरसमज करू नकोस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तो म्हणाला. त्याच्या आवाजात असलेला खोलवरपणा त्याला खरंच किती दुःख झालंय ते जाणून देत होता. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्या दुःखाच्या अपराधीपणाच्या छटा तिचे हृदय हे पाहून अक्षरशः मेल्ट व्हायला लागलं होतं. एवढं मला जखम देऊन झाल्यावर तरी सांगू शकता का? का की रागवला होता तुम्ही माझ्यावर? तिने विचारलं. आता काय सांगावं तिला त्याला कळेना. सांगाल का? ती म्हणाली. तिचा राग त्याच्या त्या फ्लोअरवर बसून तिला मलमपट्टी करण्याने केव्हाच निघून गेला होता. प्लीज जिया, तुला मी सांगू नाही शकत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, तो म्हणाला. नो, तुम्ही आता सांगितलंच पाहिजे, अन्यथा मला तुमच्याशी बोलणं बंद करावं लागेल, ती निर्वाणीच्या स्वरात बोलली. ओके, आय डोंट हॅव एनी ऑप्शन नाव जिया. खरं सांगतो, आय फील जेलसी वेन समवन क्लोज टू यू. आय डोंट नो वाय, बट मला राग येतोय तुझ्याजवळ दुसरे कोणीतरी आलं की. आय नो आपण कोणते कपल नाही आहोत, सो मला राग यायला, बट तसं नसताना सुद्धा मला राग येतो म्हणून मी तुला सांगत होतो. आय डोंट नो मी तुझी बाबतीत काय एवढा पॉझिटिव्ह होतोय, पण तू ॲक्टिंग सुरू असताना केदारला घट्ट मिठी मारली अँड आय कांट बिअर इट. मला ते आवडले नाही म्हणून मी निघून आलो. तो खाली मान घालून बोलला आणि ती त्याला पाहतच राहिली. त्याने असा पॉझिटिव्हनेस दाखवल्यावर तिला राग यायला हवा होता, कारण तो तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता असं करायला. पण तो तिला आला नाही आणि हेच सगळ्यात मोठं गौडबाऊल होतं. आणि याचे रिझन काय? हे पॉझिटिव्हनेस का? तिने विचारलं. क्षणभर ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. तिचे ते मनमोहक डोळे किती आवडायचे त्याला. तिचा स्वभाव, तिचे त्याला टशन देणे आणि बोलणे सगळंच काही आवडायचे त्याला. अशी समोर आली की हृदय स्टॉप व्हायचं त्याचं. या ऑकवर्ड कंडिशनमधून त्याची सुटका केली ती फोन कॉलने. फोनची रिंग वाजली आणि तो तिकडे गेला. तेही त्या संमोहनातून बाहेर आले. त्याने जुजबी बोलून कॉल कट केला. ओके, मी जाते. बाय, गुड नाईट, ती म्हणाली आणि उठली. लेट्स मी हेल्प यू, तू चालू शकशील का? तो म्हणाला. नो नीड, ती म्हणाली आणि सावकाश चालत निघून गेली. जाताना तिने मागे वळून पाहिलं. त्या नजरेत खूप काही होते. ती इतक्या डीप इंटेन्सिटीने पाहत होती की त्याला जाऊन तिला हक करावा असं वाटत होतं. तिला आपला छातीशी लावावं असं त्याला वाटत होतं. पण ती तितक्यात निघून गेली. जिया, आय वॉन्ट टू से आय लव्ह यू जिया, बट आय डोंट नो मी हे कधी म्हणणार आहे. त्याने सुस्कारा टाकला. पण तिने आपले तेवढे रागावून सुद्धा आपल्याला सहज माफ केले, यामुळे त्याला जियाच्या अधिकच प्रेमाला पडायला झालेले भाग पाडले. बस आता त्याला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची होती आणि ती संधी लवकरच चालून आली नाही, नियतीने घडवून आणली. भाग कसा वाटला ते कळवायला विसरू नका. कॉमेंट्स आणि लाईकची मी वाट पाहतोय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.